पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमार्फत झालेली नोकर भरती ही बेकायदेशीर आहे। या नोकर भरतीची चौकशी करावी यासाठी तत्कालीन उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांना निवेदन दिलं होतं। त्यानुसार चौकशी करण्याची मागणी केली होती, मात्र तो गोपनीय अहवाल अजूनही प्रसिद्ध झालेला नाही। तर तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी समितीच्या अनागोंदी व भ्रष्ट कारभारासंदर्भात एक सविस्तर अहवाल तयार केला होता। त्याचं पुढे काय झालं? बेकायदेशीर नोकर भरती झाली असल्यास अहवाल सादर करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भातील निवेदन आज प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आलं। या संदर्भात बोलताना जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले, खरं तर 3.5 शक्तिपीठापैकी आपली आई अंबाबाई आणि अंबाबाईकडे येणारे पर्यटक किंवा त्यांचे भक्त कोट्यावधी भक्त देशभरात नाही बाहेरच्या जगभरात येत असतात आणि अशावेळी कुठल्याच सुविधा मिळत नाहीत आपल्याला तिथं। अनेक वेळा लोक अक्षरशः हैराण होऊन जातात आणि टीका टिप्पणी करून कोल्हापूरची बदनामी करून जातात। आपल्याला शासनाने तिथं समिती नेमलेली आहे, त्या समितीचं काम पहिलं आई अंबाबाईची इथं सुधारणा करणे, आई अंबाबाई मंदिर भोवत्याला असलेल्या लोकांना आपल्या सुविधा देणे, अनेक सुविधा द्यायला पाहिजे, ते देऊ शकलेले नाही आहेत आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ आहे। त्याचबरोबर आई अंबाबाईच्या नावाखाली तिथं जी भरती झाली आहे किंवा त्या पद्धतीने भ्रष्टाचार झाला आहे, त्या भ्रष्टाचाराचे आम्ही तिथं चौकशी मागणी आज संबंधित जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्यावर मागणी केलेली आहे। त्यांच्याच अधिकाऱ्यांनी पूर्वी एक अहवाल तयार करायला सांगितला होता, चौकशी समिती नेमली होती। सन्मान्य भगवान कांबळे साहेब उपजिल्हाधिकारी आहेत, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जी नोकर भरती आहे ती चुकीची भरती झालेली आहे आणि कोणताही ह्या समितीला अधिकार नाही आहे। त्याचबरोबर चव्हाण साहेब म्हणून शासनाचे न्यायविधीचे एक वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा हा अहवालात असं केलेला आहे की ह्यांना कुठलाही अधिकार नोकर भरतीचा नाही आहे। पण नोकर भरती अधिकार नाही, मग त्यावेळी सचिव काय करत होते, त्यावेळी पदाधिकारी नेमले ते काय करत होते? जर चुकीचं झालं असेल, बेकायदेशीर झालं असेल, ते ताबडतोब त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। ठीक आहे, तुम्हाला गरजेनुसार कामगार लागतायत, वरिष्ठ तिथं लागतायत, तुम्ही ठोक मानधन घ्या ना, तुम्ही लोक मिळतात तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर। कायम करून तुम्ही जो चुकीचा पायंडा पडला आणि बेकायदेशीर नोकर भरती केल्या आहेत, त्यात 100% मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शंका नाकारता येत नाही आहे। म्हणून या सगळ्याचा उहापोह झाला पाहिजे की कोण लोक आहेत त्याच्या मागं, प्रशासनातली कोण लोक आहेत, पदाधिकारी कोण आहेत तिथं, आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुम्हाला हा जर अहवाल देऊन तुम्ही धुडकोन लावत असाल म्हणजे कायदा धाब्यावर बसून तुम्ही नोकर भरती करताय। आज ठीक आहे, ती लोक गेली, ज्यांना नोकरी लावली ती कोर्टामध्ये गेलेत, पण तू चुकीच्या पद्धतीने नोकर भरती केली आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला, त्या लोकांच्या बाबतीत शासन गप का, कशासाठी, हा आमचा सवाल आहे। आई अंबाबाईच्या पवित्र ठिकाणी सुद्धा तुम्ही करताय अशा गोष्टी, नाही चालणार। आणि भविष्यामध्ये ह्या लोकांनी आम्हाला न्याय देणं गरजेचं आहे, नाहीतर आम्हाला आमचा लढा हा न्यायालयीन लढापर्यंत आम्ही जाऊ, परंतु इथं जो चाललेला कारभार तो स्वच्छ कारभार त्या देवस्थान समितीत झालाच पाहिजे असा आमचा आग्रह आहे। यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, हर्षल सुर्वे, मंजित माने, स्मिता सावंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।